मार्ग दाखविणारे मार्गदर्शक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना मी प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। तर आज दिनांक 16 नोव्हेंबर 2024 वार शनिवार, तरी आज सुदेश मामा बलखंडे यांची सुकन्या सान्वी बलखंडे ह्या बालिकेचा आज प्रथम वाढदिवस आहे आणि ह्याच निमित्तानं आपण वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर लगेचच आपण ह्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। खरं तर मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि मानववंश जीवशास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचे ते सांगा, आम्ही बनवून दाखवतो। आणि बनवता येतं, घडवता येतं, तयार करता येतं, हवं ते निर्माण करता येतं। ज्या प्रकारे मातीच्या ओल्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल, तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्यालाही हवा तसा आकार देता येतो। फक्त माती ओली असावी आणि बाळाचं वय हे संस्कारक्षम असावं, मग त्याला तशा प्रकारे घडवता येतं। खरंच आई वडिलांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण आपल्या मुलाला कशा प्रकारे आकार दिला पाहिजे, त्याला कशा प्रकारे घडवलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट। तर सान्वी ह्या बालिकेच्या आणि ह्या बालिकेच्या परिवारामधल्या सदस्यांच्या तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण हो। बुद्ध बलाने, धम्म बलाने, संघ बलाने तुम्हा सर्वांचे कल्याण हो, मंगल हो, मंगल हो, मंगल हो। व तसेच सान्वी ह्या बालिकेस निरोगी उदंड आयुष्याचा लाभ हो, तिचा सर्वांगीण विकास होत राहो, ती खूप चांगली सद्गुणी सुसंस्कारी गुणवान अशा प्रकारे मोठी होत राहो। तिने माता पित्याची सेवा करो, समाजाची सेवा करो, तिने बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला प्रवृत्ती स्वभाव निर्माण करो आणि माता पित्यांनी तसा तिच्यावर संस्कार टाको। अशा प्रकारे मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करतो व तसेच मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो। तर बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या बौद्ध धर्मातील कोणत्याही कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम त्रिसरण पंचशील ग्रहण केलं पाहिजे। म्हणून आपण प्रथमतः त्रिसरण पंचशील घेऊयात आणि नंतर काही महत्वाच्या गाथा घेऊयात। तर सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे वंदनेच्या स्वरूपात बसायचं आहे।